माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। लोकांना काळजी घेण्याचं, घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन यापूर्वीच केलेलं आहे। तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक पिकं बाधित झालेली आहेत। आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे दुष्काळी भागासह सगळ्याच तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण होतं। त्यामुळे कांदा, बाजरी, मका, केळी अशा पद्धतीची पिकं शेतकऱ्यांनी घेतलेली होती। परंतु शासनाच्या नियमानं 65 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय तालुका हा अतिवृष्टीमध्ये येत नव्हता। फक्त इस्लामपूर मंडळ यामध्ये आलेलं होतं, पण आता संपूर्ण तालुकाच, फक्त दहेगाव मंडळ थोडासा पाऊस कमी आहे। संपूर्ण तालुक्यामधला हा म्हणजे तालुका आपला याच्या अतिवृष्टीमध्ये आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की ताबडतोब आपण तलाठी, ग्रामसेवक या ठिकाणी संपर्क साधून आपापल्या पिकांचे पंचनामे करावे। शासन हेक्टरी 8,000 रुपयाप्रमाणे पैसे देते, परंतु हे चुकीचं आहे। म्हणजे गुंठ्याला साधारणतः 80-90 रुपये, पण शासनाला किमान 40,000 रुपये हेक्टरी म्हणजे 16,000 रुपये तरी एकरी देण्यासाठी भाग पाडू। त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जे करावं लागेल ते करू। निश्चितपणानं तुम्ही सगळ्यांनी पंचनामे करून घ्या। ज्यांची घरं पडलेली आहेत, ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करून घ्या। ज्यांची जनावरं गेलेली आहेत त्यांचे पंचनामे करून घ्या। याही पलीकडं ज्या ज्या ठिकाणी आता पुराचं सगळ्या ठिकाणी सगळे ओढे, नद्या आणि ओहोळ सगळे भरून वाहत आहेत, त्या ठिकाणी ज्याचे जमिनीचंही नुकसान झाले असेल त्यांनी सुद्धा माझे संपर्क साधा। मी तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी दौरा करणार आहे, सगळ्यांना भेटी देणार आहे। आपल्या भागामधल्या सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे तालुक्यामधल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी पंचनामे करून घ्यावे। सगळ्यांना भरपाई मिळणार आहे। आपला तालुका अतिवृष्टीमध्ये आलेला आहे, तर तुम्हाला नम्र आवाहन करतो की तुम्ही जीविताची काळजी घेऊन हे सगळं आपलं जे झालेलं नुकसान आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणच्या तलाट्याकडे आपण संपर्क साधावा। धन्यवाद।